पूर्वीच्या काळी गावाला विहिरी बांधून देण्याची प्रथा होती। त्या विहिरी नेमकी कशासाठी वापरात येणार यावरून विहीर बांधण्याची पद्धत ठरवली जाते। अशीच एक विहीर आपण या व्लॉग मध्ये पाहणार आहोत। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं टुवर्ड्स द अदर वर्ल्डच्या नवीन व्लॉग मध्ये। पुणे शहरापासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर तळेगाव आहे। तर आज आपण भेट देत आहोत तळेगाव मधील एका ऐतिहासिक विहिरी, ते म्हणजे घुमटाची विहीर। काही गावांच्या नावातूनच इतिहास डोकावतो। हे गाव मराठेशाहीतील पराक्रमी सरदार खंडेराव दाभाडे यांना इनामात मिळालं, त्यामुळेच या गावाचं तळेगाव दाभाडे असं नामकरण झालं। पराक्रमी सरदार खंडेराव दाभाडेंच्या काळात निर्माण केलेली आणि वास्तुकलेचे सुंदर उदाहरण असलेली ही विहीर। तसेच या विहिरीच्या बाजूलाच केदारेश्वर मंदिर व एक घुमटाकार वास्तू आहे। याच घुमटाकार वास्तूमुळे या विहिरीला घुमटाकार विहीर हे नाव मिळाले असावे। या घुमटाकार विहिरीचं बांधकाम दगडात आहे। विहिरीमध्ये उतरण्यासाठी पायऱ्यांची सोय केलेली आहे। सध्या तरी या विहिरीचं नूतनीकरण झाल्यासारखं वाटत आहे। पायऱ्या उतरल्यानंतर समोरच आपल्याला एक शिलालेख कोरलेला दिसतो। त्याची माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। खालच्या बाजूला विहिरीच्या मध्यभागी आपल्याला 2 कमानी दिसतात। सध्या या कमानीपर्यंतचा प्रवास बंद केला आहे। हे सगळं पाहून आम्ही विहिरीच्या दुसऱ्या बाजूस गेलो। तेथे एक तुळशी वृंदावन विहिरीच्या बाजूला पाहायला मिळते। या विहिरीच्या मधोमध एक शिव मंदिर आहे। पायऱ्या उतरून आम्ही या मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेलो। दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर एका छोट्या गॅलरीत उभं राहिल्याप्रमाणे विहिरीचा सुंदर असा व्ह्यू दिसत होता। आतील बाजूस एक धक्का बांधलेला आपल्याला पाहायला मिळतो। पूर्वी या विहिरीच्या पाण्याचा वापर शेतीसाठी केला जात असेल, म्हणून की काय येथे मोठीचे धक्केही आपल्याला पाहायला मिळतात। रचनात्मक आणि आकर्षक अशी या विहिरीची भव्य रचना आहे। दोन्ही दगडांच्या मध्ये लावलेल्या सफेद चुन्यामुळे ही विहीर अगदी दुरूनच लक्षात येते। संपूर्ण दगडी बांधकामाची ही विहीर अजूनही मजबूत आहे। विहीर पाहून झाल्यानंतर आम्ही केदारेश्वर मंदिराची रचना पाहायला गेलो। आतमध्ये दर्शन घेऊन आल्यानंतर बाजूच्या घुमटाकार वस्तूचे बांधकाम व नक्षीकाम पाहिले। तुम्हीही तळेगाव दाभाडेला येण्याचा प्लॅन करत असाल तर नक्की या घुमटाकार विहिरीची रचना पहा। तसेच थोड्याच अंतरावर असलेल्या शिवलिंगाच्या आकाराची विहीर म्हणजेच बामणडोहला देखील नक्की भेट द्या। मॅपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। भेटूया पुढच्या नवीन व्लॉग मध्ये।